सभापती महोदय, मी मंत्री महोदयांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की 2 महिन्यात निर्णय घेण्याचं त्याने आश्वासन दिलं. तुमच्या राज्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना पुरस्कार देऊ. माझी विनंती सगळ्या सभागृहामार्फत आपल्याला आहे, हे तुमचं धोरण बिरण सगळं कंप्लीट करा, निर्णय घ्या आणि जेव्हा पुरस्कार येणार त्या दिवशी त्याच्या हातात नियुक्तीपत्र द्या. हा पहिला देणार का, हा पहिला प्रश्न. कपिल पाटलांनी जो विचारला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सर, क्रीडा विभागाशी संबंधित आहे. आज क्रीडा शिक्षक भरायला बंदी आहे, भरायलाच बंदी आहे. शिकवणार कोण? ज्या पोर्टल मधून थांबा 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 जरा, मी बोलतो ना, मी बोलतो, दोन मिनिट मी बोलतो सर. ज्या पोर्टलद्वारे आपण भरण्याचा दावा राज्य शासन करतंय पारदर्शकपणे, ते पोर्टल 3 वर्षापासून बंद आहे. एक, आणि आत्ताच कोणीतरी उल्लेख केला की क्रीडा शिक्षक हा खेळाडूच पाहिजे. त्या पोर्टलमधून लेखी परीक्षेमध्ये पास होईल, तो जॉईन होईल. त्याला येतच नसेल खेळतं, कसा काय क्रीडा शिक्षक होईल? तो काहीतरी तुम्ही ठेवलं पाहिजे त्याला. म्हणजे तुम्ही शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा. प्रश्न 2 मिनिटं आपण शालेय मी डेव्हलप करत नाही सर. शालेय शिक्षण विभागाकडे आपण पाठपुरावा करून अधिवेशन संपायच्या क्रीडा शिक्षकाबाबत धोरण जाहीर करणार का? काय? एक मिनिट एकच प्रश्न राहिला सर, एकच प्रश्न राहिला. आता राज्यमंत्र्यांनी सांगितलं की तालुका क्रीडा संकुल वगैरे जे काय असेल ते आपण भरपूर तरतूद केली. मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो, एकदम भरीव तरतूद केली, खूप वर्षांत झाली. जानकर साहेब कुठे गेले? नाही येत. भरीव तरतूद आपण केली, त्याबद्दल अभिनंदन करतो. फक्त 2 क्वेरी अशा आहे सर, आपण भौतिक विकास करणार तिथं. कारण ज्या तालुका क्रीडा संकुलामध्ये आम्ही जातो, 70 भाई आपण कन्नडच्या तालुका संकुलामध्ये एकदा गेलो होतो एकत्र. तुम्ही बांधला राव 1.5-2 कोटी खर्च करून, विटी दांडू पण नाही तिथं, विटी दांडू सुद्धा नाही, बाकीचे तर लांब राहिले. मग असे क्रीडा संकुल पांढरा हत्ती ठरू नयेत म्हणून आपण तिथं 2 तरतूद करणार का? सर्व साहित्य क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाआधी तिथं आलं पाहिजे. एक, सगळे साहित्य जे काय तुम्ही निकष ठरवाल ते. आणि नंबर 2, तिथं प्रशिक्षक नियुक्त केले पाहिजे. त्यामुळे हे प्रशिक्षकाची नियुक्ती आपण करणार का तिथं? आणि त्याच्यासाठी आर्थिक जो काय भार आहे तो राज्य शासन घेणार का? बस. आणि मगाशी सदस्य महोदयांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे आम्ही जो क्रीडा विभागाने प्रस्ताव ठेवलाय की ज्यांना आपण शासनामध्ये नियुक्ती देतोय यांना क्रीडा विभागामध्ये ज्या वेळेला कार्यरत केलं जाईल त्या वेळेला त्या तालुका क्रीडा संकुल असतील, जिल्हा क्रीडा संकुल असतील, इथे प्रशिक्षक म्हणून या ज्या खेळाडूंना ज्यांना थेट नियुक्ती मिळालेली आहे किंवा 5% आरक्षणानुसार नियुक्ती मिळालेली आहे यांना त्या ठिकाणी कार्यरत केलं जाईल. मेटकरी साहेब, त्यांना जरा तरुण मंडळींना जरा द्या की उत्तर. महोदय, माननीय आमदार सतीश चव्हाण साहेबांनी विचारलं, आमच्या राज्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. आणि मी आपल्याला मान्य करतो सतीश चव्हाण साहेब आपलं, की आपण ते संकुल बांधल्यानंतर संकुलामध्ये ती सगळ्या त्या व्यवस्था बाकी असल्या पाहिजे. माननीय आमदार सतीश चव्हाण साहेब आपण जे विचारलं की साहित्य संबंधी, आणि म्हणूनच आपण धोरणात्मक निर्णय घेतला की सुरुवातीला जिल्ह्याची जी समिती, क्रीडा समिती राहत होती आपली, त्याचा अध्यक्ष जिल्हाधिकारी राहत होते. आणि आपण त्यावेळेस त्यांना चेंज करून पालकमंत्री केलेला आहे आता त्या ठिकाणी. आणि मला असं वाटतंय की जिल्ह्यातले समजा आमदार लोक त्या पालकमंत्र्यांना त्या गोष्टीची व्यवस्था समजून सांगतील तर त्याच्यामध्ये डीपीडीसी मधनं पैसे चांगल्या प्रकारे उपलब्ध ते होऊ शकतील त्या ठिकाणी. त्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न कायमस्वरूपी एक. आणि आपण जो आता वरतून आम्हाला जो निर्देश दिलेला आहे की धोरणात्मक निर्णय घ्यायचा, राज्यमंत्र्यांनी अगोदर उत्तर दिलेलं आहे. आम्ही तातडीनं हे अधिवेशन संपायच्या अगोदरच आम्ही त्या शिक्षण मंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा करतो आणि धोरणात्मक धोरण शासनाचं तयार करून कॅबिनेट पुढे ऍक्शन जातो. मेटकरी